नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी हलका फुलका असा मस्त नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं। घरी दळून आणलेलं किंवा मार्केटमधून रेडीमेड आणलेलं असं कुठलंही पीठ तुम्ही इथे वापरू शकता। आता यामध्ये 4 चमचे रवा घालायचा आहे। तर नेहमीचा जो उपमा बनवण्यासाठी आपण रवा वापरतो तोच घेतलाय। तर नेहमीच्या पोहे खाण्याच्या चमच्याने इथे 4 चमचे रवा मोजून यामध्ये मी घातलाय। रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घेतले, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली, यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, त्याबरोबरच कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय। हे सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे। याबरोबर तुमच्याकडे जर गाजर असेल तर किसून यामध्ये घालू शकता। लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि आता यामध्ये पाणी घालूया। तर यामध्ये आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे। सुरुवातीला 2 कप पाणी घालून मिक्स करून घेऊया। तर इथे मी 1 कप पाणी घातलं। यानंतर आता इथे दुसरा कप पाणी घालते। तिसरा कप आणि इथे हा चौथा कप। तर असं मी इथे 4 कप पाणी घातले। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ पातळ असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर आपलं जसं ताक असतं त्याप्रमाणे हे पीठ हवं आहे आपल्याला। पहा, चमच्यावर अजिबात त्याचा पहा अगदी पातळ लेयर तयार होतोय। असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे पीठ आता तयार आहे। यात आपण झाकून असंच बाजूला ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं, म्हणजे यामधला रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलंय, त्यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत आणि आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे इथे मी खरपूस भाजून घेतलेत। आता यामध्ये लाल मिरच्या घालायच्या आहेत, यामुळे चटणीला रंगसुद्धा छान येईल आणि तिखटपणासुद्धा येईल। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या। यानंतर 2 मोठे चमचे भाजलेली चण्याची डाळ घातली। आता हे सगळं आपण भाजून घेऊ। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे तर मी 1 चमचा लिंबाचा रस घालते। आंबटपणासाठी तुम्ही थोडीशी चिंच घातली तरी चालेल। आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपण चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। फोडणीसाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलंय। तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा उडदाची डाळ घातली। थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। चिमूटभर हिंग घातला आणि ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। लाल मिरची असेल तुमच्याकडे तर इथे फोडणीसाठी तुम्ही 1 लाल मिरची घातली फोडणीमध्ये तरी चालेल। मिक्स करून घेऊया। तर ही खमंग अशी आपली चटणी तयार आहे। आज आपण खोबऱ्याशिवायची ही चटणी बनवली। तर ही आपल्या रेसिपीबरोबर खूपच छान लागते।
चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तांदळाचं पीठ आहे, रवा आहे, तर ते खाली बसतं म्हणून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आज आपण याचे डोसे बनवतोय। खूप मस्त कुरकुरीत असे डोसे होतात। आणि यामध्ये इनो, सोडा असं काही घालायला लागत नाही आपल्याला, किंवा दहीसुद्धा आपण वापरलेलं नाही आहे या रेसिपीमध्ये। तर आता आपण डोसे बनवूया। तर तवा आधी कडकडीत असा गरम करून घ्यायचा। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची। तर सुरुवातीला आपण तेल अजिबात लावणार नाही आहोत। आणि इथे पहा, एक वाटी घ्यायची मोठी आणि पीठ असं ढवळून घ्यायचं। तळापासून प्रत्येक डोसा घालायच्या आधी तळापासून असं हे पीठ ढवळून मगच डोसा घालायचा। तवा इथे व्यवस्थित असं गरम आहे। गॅसची फ्लेम मीडियम केले। आता वाटीमध्ये पीठ घेऊन आधी कडेने आणि मग सेंटरला असं थोडंसं वरून हे पीठ घालायचं, त्यामुळे जाळी छान येते डोस्याला। आता मीडियम फ्लेमवरतीच आपण हा डोसा भाजून घेऊया। कमी साहित्यामध्ये होणारी अगदी मस्त अशी रेसिपी आहे। हलका फुलका असा नाश्ता आहे। तर पहा, वरून हा डोसा पूर्ण ड्राय झाला आहे। आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर मी अर्धा चमचा तेल असं पसरवून घेतलं। तेल घातल्यामुळे छान खालूनसुद्धा रंग येईल डोस्याला। आता आपण हा डोसा कुरकुरीत करून घेऊया। कुरकुरीत होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे। तसा तवा फिरवून मी भाजून घेते, म्हणजे सगळीकडून एकसारखा रंगसुद्धा येईल आणि सगळीकडून एकसारखा कुरकुरीतसुद्धा होईल डोसा। तर इथे पाहू शकता ब्राऊन रंग आलाय डोस्याला। काढून घेऊया। अगदी सहज हा डोसा निघून येतो। अगदी सोपी रेसिपी आहे। तर असाच इथे आणखी एक डोसा मी करते। पुन्हा पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि आधी कडेला आणि मग सेंटरला असं थोडंसं वरून पीठ तव्यावरती घालायचं आहे। आता डोसा मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल पसरवून घ्यायचं आहे। तर नाश्त्यासाठी झटपट तुम्ही हा डोसा बनवू शकता। काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे, किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे डोसे बनवून देऊ शकता। चटणीबरोबर खूपच मस्त लागतात। आता हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तवा सगळीकडून फिरवून एकसारखा हा भाजून घेऊया, कुरकुरीत करून घेऊया। तर इथे आता डोसा ब्राऊन झाला आहे, काढून घेऊ। एकानंतर एक झटपट हे डोसे तयार होतात। तर इथे आता दुसरा डोसासुद्धा मी तयार करून घेतला आहे। तर चटणीबरोबर आपण सर्व करूया। मस्त अशी ही आपली रेसिपी तयार आहे नाश्त्यासाठी। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। तर इथे पहा, अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।